पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर समारोह समितीच्या वतीनं वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। त्यासंबंधी माहिती आपल्याला प्रसादजी दातार हे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि अहिल्याबाई होळकर समारोह समितीचे सदस्य हे आपल्याला देणार आहेतच। त्याची एक झलक आपण या ठिकाणी पाहतो आहोत डावीकडे स्लाइड्सवरती। या दरम्यान एक खूप चांगला आणि यशस्वी असा कार्यक्रम पार पडला, तो म्हणजे अहिल्याबाई होळकरांना सांगीतिक मानवंदना। आणि बरेच ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रयोग झाले आणि प्रत्येक ठिकाणी त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला। ज्यांची ही कल्पना होती त्या आणि ज्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे, संहितेचं लिखाण केलेलं आहे, त्या वृंदाताई टिळक यांना आपण आवर्जून या ठिकाणी सांगितलेलं आहे की सांगीतिक मानवंदना याचा एक प्रयोग या कार्यक्रमामध्येही व्हावा। सर्व कलाकार सांगीतिक मानवंदनाचे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करते। आणि प्रफुल्लजी शिंदे, कार्यवाह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिजन्मशताब्दी समारोह समिती यांना विनंती करते की त्यांनी वृंदाताईंचं पुष्पक देऊन स्वागत करावं। वृंदाताई टिळक यांचं स्वागत होत आहे। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया। वृंदाताईंना विनंती की तुम्ही कलावंतांचंही नाव सांगा आणि प्रफुल्लजी शिंदे यांना विनंती की त्यांनी सर्व कलावंतांचं स्वागत करावं। ज्यांच्या तालावर आमचा कार्यक्रम डोलतो असे आमचे तबलजी श्री योगेश केणी। आमच्या कार्यक्रमाचे पेटीवादक आणि संगीत संयोजक श्री विकास फडके। जिच्या दमदार आवाजाने श्रोत्यांना खिळवून ठेवतो ती आमची गायिका कांचन सहस्रबुद्धे। जिच्या मधुर आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध होतात ती आमची गायिका प्राजक्ता दाते। आणि आमच्या कार्यक्रमातल्या मुख्य गायिका आणि ज्यांनी काही गीतांना चाली दिलेल्या आहेत त्या सुमेधा भट। संकल्पना, संहिता आणि निवेदन वृंदा टिळक। विराजले सिंहासन थेट माणसाशी नाते, अन्यायाला भेदण्यास कधी तलवारीचे पाते। रयतेच्या हितासाठी घाट विहिरी बांधते, नर्मदेच्या तीरावर लेक अहिल्या नांदते, लेक अहिल्या नांदते। आपण कार्यक्रमाला कृपया सुरुवात करावी। धन्यवाद जयश्री। 300 वर्ष उलटून गेली तरी ज्यांचं नाव केवळ भारताच्या इतिहासातच नव्हे तर संपूर्ण विश्वातल्या उत्तम स्त्री प्रशासकांच्या यादीत देखील अग्रगण्य आहे आणि सुवर्णाक्षरांनी लखलखत आहे, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम। प्रजावत्सल लोकमाता, न्याय कठोर शासक, उत्तम प्रशासक, लोकमाता, प्रजावत्सल, उत्तम प्रशासक अशा अहिल्यादेवींची यशोकीर्ती गाथा ऐकूया। हे कर्मयोगिनी राजयोगिनी समूह स्वरात।
तू अहिल्या माता. चौंडी नावाच्या एका अगदी लहानशा गावात जन्मलेली ही मुलगी माळव्यातल्या इंदोरच्या होळकरांची सून झाली. तिला दिलेले राजकारणाचे समाजकारणाचे धडे तिने अगदी उत्तमरित्या गिरवले आणि तिच्या अनुशासनबद्ध शिकवणुकीमुळे त्या गुणांना तेज चढलं आणि अवतरलं एक सुराज्य. तिच्या राज्यात काय नव्हतं? तिच्या राज्यात अनुशासन होतं, सुव्यवस्था होती, शांतता होती आणि प्रजाजनांना अभय होतं. या अलौकिक गुणांच्या अहिल्यादेवींना आपल्या सर्वांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम अर्पण करते आहे कांचन सहस्त्रबुद्धे. ऐकूया हे अहिल्या ध्येय साधक. शिव आराधक सृजनधा लोकमा
केलेल्या हजारो मंदिरांचं निर्माण त्यांनी आपल्या वैयक्तिक संपत्तीचा उपयोग करून केलं. पूर्वेकडचं जगन्नाथपुरी असेल, पश्चिमेकडचं सोमनाथ असेल, उत्तरेकडचं केदारनाथ बद्रीनाथ असेल किंवा दक्षिणेकडचं रामेश्वर असेल, जणू त्यांनी एक सुवर्ण चौकोन तयार केला आणि त्या चौकोनात सुरक्षित ठेवली भारताची अस्मिता, हिंदू धर्माचं सत्व. 12,000च्या वर मंदिरं, धर्मशाळा, घाट, पाणपोया त्यांनी बांधल्या. आपली मंदिरं म्हणजे शौर्याचं उगमस्थान, आपली मंदिरं म्हणजे ऊर्जेचं केंद्र. या मंदिरांचं पुनर्निर्माण करून त्यांनी प्रजेला जणू एक आश्वासन दिलं होतं. आपल्या हिंदू धर्माची पुन्हा एकदा जागरण केलं होतं. त्यांचं गुणगान करणारं आणि धनगरी समाजाचा विशेष असलेलं सुंबरान ऐकूया. शब्द आहेत आपल्या ठाण्याच्याच सुप्रसिद्ध कवयित्री सई लेले यांचे. त्या शब्दांना स्वरबद्ध केलेलं आहे सुमेधा भट यांनी आणि त्याचं संगीत संयोजन केलेलं आहे श्री विकास फडके यांनी. ऐकूया सुंबरान. त्याची सून करी पती गेला देवा घरी, तरी सून झाली कारभारी. विशाल त्या राज्यावरी झाली गती स्वार, न्याय देई आणि किती हिशोबही थोर. विशाल त्या राज्यावरी झाली गती स्वार, न्याय देई आणि किती हिशोबही थोर. बारकाव्यानिशी जपे सीमाचं उपेर, सुंबरान मांडिल सुंबरान मांडिल गा सुंबरान मांडिल. माळव्याच्या राणीचं गा सुंबरान मांडिल, माळव्याच्या राणीचं गा सुंबरान मांडिल. देशातील राहुळांना राजाश्रय देई, राहुळांचा जीर्णोद्धार करी ठाई ठाई. देशातील राहुळांना राजाश्रय देई, राहुळांचा जीर्णोद्धार करी ठाई ठाई. स्वच्छ नद्या करून गा बांधी भक्कम घाट, जनांच्या गा उद्धाराची उडविली वाट. श्लोक मानव्याची राणी, पुण्यशील राहते गा जनांच्या गमनी. सादराने वंदू तिला, सादराने वंदू तिला, तिची गाऊ गाणी, तिची गाऊ गाणी, चला तिची गाऊ गाणी, तिची गाऊ गाणी, चला तिची गाऊ गाणी. सुंबरान मांडिल सुंबरान मांडिल गा सुंबरान मांडिल. माळव्याच्या राणीचं गा सुंबरान मांडिल, सुंबरान मांडिल गा सुंबरान मांडिल. अहिल्या राणीचं गा सुंबरान मांडिल, अहिल्या राणीचं गा सुंबरान मांडिल, अहिल्या राणीचं गा सुंबरान मांडिल. लोककल्याणासाठी धर्म, सामाजिक समरसतेसाठी धर्म, राष्ट्राच्या अस्मितेसाठी धर्म
ह्या सर्व व्याख्या अहिल्यादेवींनी सुस्थापित केल्या. ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवलं आहे ते पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे. इथे सत्ता आणि बळाच्या जोरावर मी जे निर्णय घेईन त्याचा जाब मला तिकडे गेल्यावर ईश्वराला द्यायचा आहे, ही त्यांची भावना होती आणि त्याप्रमाणेच त्यांची वर्तणूकही होती. जनकाप्रमाणेच निस्वार्थी भावनेने विश्वस्त राहून राज्य करता येतं हे अहिल्यादेवींनी दाखवून दिलं. ऐकूया शांता शेळके यांचे सुंदर शब्द. राजयोगिनी सती अहिल्या, त्याला स्वरसाज चढवला आहे सुमेधा भट यांनी आणि संगीत संयोजन श्री विकास फडके यांचं. ऐकूया राजयोगिनी सती अहिल्या. राजयोगिनी सती अहिल्या, राजयोगिनी सती अहिल्या, होळकरांची सून, मूर्ती ठसली तिची मनोवर बालपणापासून. राजयोगिनी सती अहिल्या, होळकरांची सून, मूर्ती ठसली तिची मनोवर बालपणापासून. राजयोगिनी सती अहिल्या. कठोरतेचे कवच तनूवर, हृदयी वत्सल भाव, अवघ्यांवरती सहृदयतेने करी ममता वर्षाव. घाट मंदिरे मार्ग सराया, ठेवियले बांधून, जनहित कामी द्रव्य वेचिता, लवन पडू दे न्यून. राजयोगिनी सती अहिल्या. होते नवते सर्व अर्पिले जनकल्याणासाठी, अजून कोटी लिंगार्चन चाले नित्य नर्मदे काठी. शिवनिर्माल्या परिसतीने विभव मांडले सारे, गुणगौरव साध्वीचा गाती आजही तिथले वारे. राजयोगिनी सती अहिल्या, होळकरांची राणी, अजून नर्मदा जळील वरती तिच्या यशाची गाणी, तिच्या यशाची गाणी, तिच्या यशाची गाणी. नर्मदा जळीच काय, संपूर्ण भारतभर इतकंच नव्हे तर ह्या वर्षी तर संपूर्ण विश्वात तिच्या यशाची गाणी लहरत आहेत. अहिल्यादेवी अतिशय न्याय कठोर होत्या आणि स्वतःच्या कुटुंबाला देखील त्यात गळ नसायची. एकदा झालं असं की खंडेराव होळकरांनी लूट जी आणली होती स्वारीतनं ती स्वतःकडे ठेवली. अहिल्यादेवींनी त्यांना सांगितलं, स्वामी, जे सुभेदारी भोगतात त्यांची मनगट रयतेसाठी असतात. नियत शाबुती हा तर राज्यकर्त्यांचा प्राण, तेच हरवले तर केवळ कलेवर उरते. हे सांगणाऱ्या न्याय कठोर अहिल्यादेवी. स्त्री शक्तीचं खंबीर तेजस्वी रूप म्हणजे अहिल्यादेवी आणि त्याच वेळी स्त्री शक्तीचं कोमल ममतामयी रूप म्हणजे देखील अहिल्यादेवी. त्यांनी आपल्या प्रजेला शांतता, स्थैर्य, सुव्यवस्था दिली. बेरोजगारांना रोजगार दिला, निराधारांना आधार दिला.
जनतेची त्या माता झाल्या. ऐकूया हेच सांगणारं गीत कोमल हृदयी स्फूर्तिदायिनी. स्वर आहे प्राजक्ता दातेचा. कोमल हृदयी स्फूर्तिदायिनी वीर अहिल्यामाई. कोमल हृदयी स्फूर्तिदायिनी वीर अहिल्यामाई. तव तेजाचा अंश घेऊन जिंकू दाही दिशाही. तव तेजाचा अंश घेऊन जिंकू दाही दिशाही. एकच जाई वीज उजाळून का भिन्न आभाळाला. त्या तेजाची त्या प्रज्ञेची उपमा या जीविकाला. परदुःखावर मुक्तर हाती खड्ग खलांच्या साठी. समदृष्टीचे न्यायवृत्तीचे शासन सर्वांसाठी. परोपकारी पतितोद्धारी तुलना दुसरी नाही. तव तेजाचा अंश घेऊन जिंकू दाही दिशाही. धर्मपरायण आर्या करिते धर्माचा अन्वयही. उलसटल्या शंका नायेथे मुळीच थारा नाही. सद्गुण रत्ने अशी उजळता मनास पारख होई. मायची जाऊ परतून येई रूप अहिल्यामाई. गरीबाघरची लेक जगाची बनून माऊली जाई. तव तेजाचा अंश घेऊन जिंकू दाही दिशाही. कोमल हृदयी स्फूर्तिदायिनी वीर अहिल्यामाई. कोमल हृदयी स्फूर्तिदायिनी वीर अहिल्यामाई. तव तेजाचा अंश घेऊन जिंकू दाही दिशाही. तव तेजाचा अंश घेऊन जिंकू दाही दिशाही. तव तेजाचा अंश घेऊन जिंकू दाही दिशाही. वैयक्तिक आयुष्यातील दुःखांचं हलाहल पिऊनही त्यांचं प्रशासन मात्र धवल शुभ्र होतं. त्यांनी लोककल्याणकारी राज्य केलं. अनेक सुधारणा केल्या. जयखळांची व्यंकटी सांडो हे त्या जाणत होत्या आणि म्हणून भिल्लांना त्यांनी जमिनी कसायला दिल्या. दरोडे थांबले. शेतीखालची जमीन वाढली. किती म्हणून त्यांचं गुणवर्णन करावं तेवढं थोडंच आहे. ऐकूया त्यांचं गुणगान करणारा गोंधळ समूह स्वरात. होळकर पुरप्रवापाकली वाजतात संबळी. आम्ही अहिल्याचे गोंधळी. अहिल्याचे गोंधळी हो आम्ही अहिल्याचे गोंधळी. अहिल्याचे गोंधळी हो आम्ही अहिल्याचे गोंधळी. दुःखे सारी सहन करोनी कामौरी राहिली. गजानना
येऊ दे. खरोखर आपण सर्वच अहिल्याचे गोंधळीच आहोत. महेश्वरचा त्यांचा निवास नर्मदेच्या तीरावर होता आणि नर्मदेच्या विशाल पात्रासारखंच त्यांचं जीवनही विशाल होतं. एक सामान्य स्त्री ते दैवी हा त्यांचा वैयक्तिक प्रवास. सती जाणं हे पुण्य ह्या विचारांपासून ते सती जाण्यापासून इतरांना रोखणं हा वैचारिक प्रवास. सुभेदाराची सून ते एक समर्थ राज्यकर्ती हा राजकीय प्रवास. असंख्य धार्मिक कार्यांनी सफल झालेलं धार्मिक जीवन. सुख दुःख समेकृत्वा असं आध्यात्मिक जीवन. असं सर्वांगाने विकसित झालेलं हे शतदल कमल ईश्वराच्या चरणी अर्पण झालं 13 ऑगस्ट 1795 त्यांच्या त्रिशताब्दी निमित्त निर्मिलेल्या या कार्यक्रमाची झलक आपण पाहिलीत. आता आपण येतो आहोत कार्यक्रमाच्या शेवटाकडे. ऐकूया योगिनी तू मानिनी तू. आपल्यापैकी अनेकांकडे या गाण्याचे शब्द आले असतील. आपल्या ठिकाणीच बसून जर का आपण आमच्या गायिकांच्या स्वरात स्वर मिळवू इच्छित असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. ऐकूया योगिनी तू मानिनी तू आणि त्यासोबतच आपला कार्यक्रम संपेल. माहोल बनलेला आहे. सगळं वातावरण अहिल्यामय झालेलं आहे.